अभिवाचन वैशाली आणि दुर्गा. लेखिका आणि लेखन आणि संहिता आणि संवाद लेखन ज्योती देशपांडे. पूर्वप्रसिद्धी दैनिक सकाळ. पात्र परिचय ज्योती देशपांडे, दाक्षायणी पंडित, मृणाल जैन आणि आरती पित्रे. वैशाली आणि दुर्गा. एक छोटासा हलकं फुलकं असं संहिता आणि वाचन. अरे वा वा दाक्षायणी, आज बरी मैत्रिणीची आठवण झाली. बरं झालं बाई आलीस. हल्ली भेटच होत नाही ग. हो ना. बस आज जरा निवांत गप्पा मारूया. बस ना. अगं मी आले तरी तुझ्या घरी, तू मात्र वेळ काढू नकोस. नाही ग, मला सुद्धा यावंसं वाटतं ग. अगदी भेटावंसं वाटतं. पण खरं सांगू का, काही ना काही कारणाने हल्ली जमतच नाही ग. ते पूर्वी कसे आपण अगदी नेहमी भेटायचं नाही का. बरं ते जाऊ दे. आज बस ना, अगदी निवांत बस. अगं मी ना कॉफी फेटून ठेवलीच आहे. पटकन ती कॉफी घेऊन येते. कॉफी पिता पिता निवांत गप्पा मारूयात. चहा कॉफी होईलच ग, पण तूही जरा बस ना आरामात. अगं हो हो, आलेच ना कॉफी घेऊन. अगं खरं सांगू का, माझ्या लेकीला मृणालला कॉफी फार आवडते. आणि तिची मैत्रीण आरती ती सुद्धा आली आहे. त्या दोघींची कोल्ड कॉफी म्हणजे अगदी फेवरेट आहे. ती घेऊन येते लवकर. आलेच बघ. बरं बरं, ये लवकर. उगाच इतर काही करत अडकू नको स्वयंपाकघरात. अगं हो, आलेच घेऊन. अगं आल्याच वाटतं या दोघी पण. ते बघ. हे मृणाल, काहीही म्हण, आज कॉफी मीटला एकदम धम्माल येणार आहे बरं का. दुर्गावर जाणार आहोत ना. दुर्गाची कॉफी प्लस आणखी एक गंमत. डिअर, ती तर नेहमीच येते ग, पण आज काय काही स्पेशल आहे का? अगं आज मोनाही येणार आहे ना. हाय गाईज व्हॉट्सअप म्हणून स्टाईल मारत येईल ना. ओ वाव, म्हणजे तिचा तो बॉयफ्रेंड चिकना मॅक पण असेल बरोबर. मॅक लिटरली मॅड आहे तिच्यासाठी. पण तुला माहितीये का, मॅकला मात्र कोल्ड कॉफीपेक्षा हॉट कॉफी जास्त आवडते. असंही त्याला हॉट गोष्टीत जास्त आवडत असाव्यात, म्हणूनच तर मोना आवडते ना. दे टाळी. सही यार, बरोबर बोललीस. अगं मोनाला दुर्गाची कोल्ड कॉफी जाम आवडते आणि ती त्या दुर्गाच्या कॉफीवर अक्षरशः मरते. आणि तो मॅक त्या मोनावर. म्हणजे मोनाच मॅकची दुर्गा आहे जशी काही. आई, ओ मॉम, मी निघते ग. मला आणि आरतीला दुर्गावर जायचं आहे. आज आमची स्पेशल कॉफी मीट आहे. 7 वाजता बरोबर पोचायचं आहे बघ. अगं अगं हो हो, किती घाई. आणि मी सुद्धा कॉफीच केली आहे ना तुमच्यासाठी. आणि ती सुद्धा अगदी तुमची आवडती कोल्ड कॉफी. किती ग घाई त्या दुर्गावर जायची. ही बघ, आणलीच मी कॉफी. प्या बरं आता जरा निवांतपणे. अरे वा, मस्त फेसाळलेली कॉफी दिसते. एक नंबर. अगं अगं किती घाईनी पिताय. आरती, मृणाल जरा सावकाशीनी. काय ग मृणाल, कशी झाली आहे कॉफी? आज तरी जमली आहे का बाई? झाली आहे का दुर्गाच्या कॉफी सारखी? आई, तशी चांगलीच आहे ग कॉफी. तू चांगलीच करतेस. पण तुला मी नेहमी म्हणते ना, तू एकदा दुर्गाची कोल्ड कॉफी पिऊनच बघ. काय असते ना यार, अल्टिमेट. हो ना ग आरू? येस, 100%. अगं आरती, म्हणजे तुलाही नाहीच का आवडली ही कॉफी? नाही नाही म्हणजे हो, आवडली कॉफी. कॉफी नाही आवडली असं नाही म्हणत आहे. कॉफी छानच आहे. पण मृणाल म्हणते ना तशी दुर्गाची कॉफी एकदा पिऊनच बघा तुम्ही काकू. चला चला, चलो आई मावशी, निघतो का आम्ही. बाय काकू, येते आम्ही. बघ किती बाई घाई यांना त्या दुर्गावर जायची. बघितलंच दाक्षायणी, आमच्या मृणालचं हे नेहमी असं असतं. कितीही चांगली कॉफी करा, पण हिचं आपलं एकच राम आहे, दुर्गाची कोल्ड कॉफी, दुर्गाची कोल्ड कॉफी. काय त्या दुर्गामध्ये असतं मला बाई कळतच नाही. या हल्लीच्या तरुण पिढीचं नाव मला समजतच नाही. ओटसूट आपलं ते दुर्गा दुर्गा आणि दुर्गाची कोल्ड कॉफी.
कधी कधी ना मला फारच राग येतो बाई त्यांचा. जाऊ दे, जरा जास्तच रागवले मी. पण काय ग दाक्षायणी, कशी झाली आहे कॉफी, सांग ना तू. अगं हो, जरा थांब. कॉफी चांगलीच झाली आहे ग. पण म्हणजे आता तुझंही पण आहेच का? तेच तर सांगते. ऐक जरा शांतपणे. अगं दुर्गा ही फक्त त्यांच्यासाठी काही कॉफी प्लेस नाही आहे, ती त्यांची मीटिंग प्लेस आहे. तरुणाईचा कॉलेज कट्टाच म्हणणार. तिथला सळसळता उत्साह आणि त्यात तिथे कॉफी पिण्यात त्यांना वेगळीच मजा येत असणार. म्हणजे आपल्या वेळच्या वैशाली सारखी. अगं असं काय करतेस, आठव ना आपले कॉलेजचे दिवस. आपल्याला किती आवडायचं वैशालीचं डोसा, इडली, सांबार. विशेषतः सांबार. आणि हो, तुझा तो हिरो म्हणजे नवरा ग तुझा उदय, त्याला किती आवडायचं ते सांबार. आणि तोही नाही का म्हणायचा, नेहमी म्हणायचा काहीही म्हणा पण घरचं सांबार वैशाली सारखं होत नाही. अगदी बरोबर, लक्षात आहे ना तुझ्या. हो, ते मात्र खरं आहे. आणि आठवत आहे का, उदय तर रोज नित्यनेमाने मंदिरात जेवायला जावं इतक्या नियमितपणे त्या वैशालीला जायचा. हो, हे मात्र अगदी खरं आहे. हो, बरं तुझ्या लक्षात आहे का. पण काही म्हण, काय दिवस होते नाही ते. आणि अगदी खरं सांगू का, ते इडली सांबार, विशेषतः सांबारची चव, अगदी हल्लीच्या यंगस्टर्सच्या भाषेत बोलायचं ना तर आपल्याला अल्टिमेटच वाटायचं नाही का ग ते. बाय द वे, तू आत्ता म्हणलीस उदय मंदिरात गेल्यासारखा रोज वैशालीत जायचा ना, त्याच्यावरनं मला एक गंमतच आठवली. कोणती ना? अगं तुला आठवत आहे का, आपल्याला सिनियर होता तो एक पक्या बघ. अगं त्या पक्याचं लग्न होतं ना बरं का मंडळी. त्या आमच्या पक्याचं लग्न होतं, तर लग्नाच्या आदल्या रात्री सीमन पूजनाला जायचं त्याच्या आधी हा पठ्ठ्या वैशालीवर जाऊन आला. वैशालीवर चक्कर मारून मग लग्नाच्या हॉलमध्ये गेला. असं त्या वैशालीचं आमच्या वेळेचं महात्म्य. अगं तेच तर समजावते मी तुला. जरा शांतपणे विचार कर. आपले ते दिवस जे होते ना, ते आता मुनार आणि आरती यांच्या पिढीचे आहेत. आपल्या वैशालीऐवजी दुर्गा आणि सांबारऐवजी कॉफी असं समज. अगं दुर्गाची कॉफी म्हणजे फक्त त्या कॉफीची चव नाही ग, त्या कॉफी बरोबर तिथल्या तरुणाईने नटलेला परिसर, हिरव्या गच्च तारुण्याने भरलेल्या आणि भारलेल्या मंडळींचा तो सळसळता उत्साह, त्यांचे हास्य, चित्कार, त्या गप्पा, त्या साऱ्या अँबियन्सची नशा त्यात उतरत असणार ग. या साऱ्याची चव अगदी वेगळी. आणि अगदी तुझी कॉफी कितीही चांगली असली ना तर त्याची सर कशी येणार इथे, सांग ना. आलं लक्षात, तुझा मुद्दा आला लक्षात. खरंय ग, हे मात्र अगदी खरंय, पटलं. अगं तू अगदी दुर्गाची कॉफी तिला न सांगता घरी आणून दिलीस ना तरी ती वातावरणाची नशा इथे उतरणार नाही. म्हणून म्हणते वैशालीऐवजी दुर्गा आणि सांबारऐवजी कॉफी समज. पटलं ग बाई, पटलं. असा विचारच नव्हता ग केला, पण काही म्हण, पटलं. म्हणजे वैशाली झाली दुर्गा असं म्हणायला हरकत नाही, नाही का ग? बरोबर. पण ह्याच्यावरनं एक शिरीष कणेकरांचं वाक्य आठवत आहे मला. त्यांनी कुठेसं लिहिलेलं का म्हटलेलं की प्रत्येक पिढीचा स्वतःचा असा एक राजेश खन्ना असतो. मला असं वाटतं की प्रत्येक गावची किंवा प्रत्येक शहराची, आणि शहराचीच का, प्रत्येक पिढीची स्वतःची अशी एक वैशाली असते. हेच खरं, हो की नाही? काहीही म्हण, वैशाली झाली दुर्गा. वैशाली